राजे प्रेस काढून म्हटलं. हो हा, जरा आपलं याबद्दलचं. एबीव्हीपीच्या गुंडांनी ज्या मुलींनी COP मध्ये NSUSच्या मुलांच्या बाजूने भूमिका घेतली होती फीसच्या संदर्भात, त्यांना जाऊन दादागिरी करून त्या फीसच्या संदर्भातलं स्टेटमेंट बदलायला सांगितलं होतं आणि त्यांना दादागिरी केली होती. त्यामुळे NSUSची मुलं तिथे गेली होती. त्यांना त्या मुलींना प्रोटेक्शन देण्याऐवजी पोलिसांनी लाठीमार NSUSच्या मुलांच्यावर केला. एका मुलाचा हात आता फ्रॅक्चर आहे, दुसऱ्याचं बोट तुटलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की एबीव्हीपीच्या त्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची मागणी आहे. अच्छा, थँक्यू. दादा एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. मी आज COPच्या कॉलेज कॅम्पसच्या आवारात जी घटना घडली, ज्याच्यात आमच्या एका तरुण भगिनीला ते एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी धमकवलं, दहशतीखाली ठेवलं. हे अत्यंत निंदनीय आहे आणि तिच्या संरक्षणासाठी NSUSचे आमचे कार्यकर्ते जेव्हा तिला पोहोचले, अत्यंत दहशतीचा वापर त्यांनी केला. परंतु देशातली तरुण पिढी, विद्यार्थी दहशतीला घाबरण्याची नाही आणि उद्या छात्र की गूंज कार्यक्रम अत्यंत जोरदार यशस्वी होणार आहे. याच्यावर हा कार्यक्रम वेळी रोखू शकतो. धन्यवाद. तुमच्या राष्ट्रीय प्रवक्ते खासदार खेरा हे कंटिन्युअस सांगत होते, पवनजी, की इथे काहीतरी होऊ शकतं अशी आमची माहिती आहे आणि ते वारंवार एक इशारा देत होते. तर ते खरं होतं आणि अजूनही काही असं होऊ शकतं असं वाटतंय का मला तुम्हाला? वाटतं त्यांचा प्रयत्न आहे सत्ताधारी पक्षांचा, उद्याचा कार्यक्रम कसा त्याला डॅमेज करता येईल, फेल करता येईल, विद्यार्थी कसे रोखता येईल, हा खूप प्रयत्न त्यांचा चालले. म्हणजे चलबिचल झालेत, अस्वस्थ झालेत, पायाखालची वाळू घसरली आहे, दिसून येत आहे. परंतु मी सांगितलं ना, देशातली तरुण पिढी आज मध्ये उद्रेक आहे, सगळे राहुलजींकडे आकर्षित आहे. उद्या या कार्यक्रमाला कुणी रोखू शकत नाही. प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी इथे सहभागी होणार. अच्छा, मतदानाच्या आदल्या दिवशी जशी एक वेगळी परिस्थिती असते, तशी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती दिसते. इथून पुढचे 8-10 तास महत्वाचे आणि किंबहुना या दहशतीमुळे विद्यार्थी थोड्या कमी संख्येने येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही तसा धोका नाही. रजिस्ट्रेशन 30,000पर्यंत घेतलेलं आहे आणि ह्या 30,000मध्ये प्रचंड मोठ्या संख्येने मुलं, विद्यार्थिनी आता कुठल्याही अशा गोष्टीला भिणारी नाही. मोठ्या संख्येने छात्र की गूंज कार्यक्रमात सहभागी होते. थँक्यू. थँक्यू सर.